नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 15 मार्चच्या शेतकऱ्यांविषयीच्या महत्त्वाच्या 50 झटपट बातम्या बघूया। कांद्याचा दर पुन्हा घसरल्याने शेतकरी अडचणीत। सरासरी भाव प्रति क्विंटल 1600 रुपयांवरती। 20% निर्यात शुल्क हटवा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। उत्पादकांची होते दुहेरी कोंडी। शिंदेंच्या आनंदाचा शिदा संपला, फडणवीसांचं ठरलंय। शिंदेंच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका। महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसचा पहिला मोठा झटका। भारतातील गव्हाचे उत्पादन सर्व विक्रम मोडणार, अन्न मंत्रालयाचा सुधारित अंदाज। मोहरीचे उत्पादन मात्र घटणार। 31 दशलक्ष मेट्रिक टन गहू खरेदी करणार सरकार। बाजारात विकले जाणारे 70% पनीर व चीज दुधापासून नाही तर कृत्रिम। विधानसभेत गाजला मुद्दा। अनलॉग पनीर, फेक पनीर या शब्दप्रयोगाला राज्य शासनाची अखेर मान्यता। 35 कोटींच्या शिववाहिन्या धूळ खात पडून तानाजी सावंतांच्या भ्रष्ट कारभाराची शंभरी भरली। तानाजी सावंतांना अटक करा, आदित्य ठाकरे यांची विधानसभेत मागणी। सरकार निर्णय घेणार। एसटीच्या भाडोत्री बसेस कंत्राटात 1700 कोटींचा घोटाळा। विधान परिषदेत विरोधी पक्षांकडून आरोप। वर्क ऑर्डर मागील हात शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। धक्कादायक, बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे जन्म दाखले। हायकोर्टाने घेतली गंभीर दखल। बोगस कागदपत्रांच्या आधारे घेत आहेत मतदान कार्ड। जन्म दाखल्यावरती महापालिकेची मोहर असल्याचा दावा। कोरटकरच्या मोबाईलमधील सर्व डाटा झाला डिलीट। हायकोर्टात राज्य सरकारची धक्कादायक माहिती। आता आरोप कसे सिद्ध करणार यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण। क्या हुआ तेरा वादा मेरे लाडके अजितदादा। लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना नेते सुनील प्रभू यांचा अजित पवारांना टोला। लाडक्या बहिणींचा 21 रुपये हप्ता थकवल्याने त्यांना केले टार्गेट। उन्हाळ्यात पाण्याने भरलेले भांडे ठेवून पक्ष्यांना जीवनदान द्या। उन्हाळ्यात दिवसेंदिवस ऊन वाढत आहे, तेव्हा पक्ष्यांची काळजी घेण्याचं पक्षीप्रेमी करतायत आवाहन। मंदिरे मशिदीच्या जमिनीवर काढला पीक विमा। 3 वर्षात 7000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। अंबादास दानवेंचा सरकारवरती गंभीर आरोप। सरकार मराठवाड्याला वाळीस टाकते, हाही केला मोठा आरोप। 9 साखर कारखान्यांना 1000 कोटींचे कर्ज मंजूर। शेतकऱ्यांना मिळणार कर्ज, मात्र 3 वर्षापासून शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे प्रलंबित। सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार। पंतप्रधान मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय, त्यामुळे मोदींचे होते आहे सर्व स्तरातून कौतुक। टोमॅटोचे दर गडगडलेच, शेतकरी हवालदिल झाल्याची माहिती। कर्जही निघेना, त्यामुळे 2 ते 3 रुपये किलोने जातोय टोमॅटो। आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी सरकार करणार बंद। विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळले, परंतु त्यांना निधीच न राहिल्याने सध्या सरकार या महत्त्वाच्या योजना बंद करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय सूत्रांनी दिली माहिती। शनिवारपासून दूध 2 रुपयांनी महागणार। राज्यात दुधाच्या खरेदी दरात अलीकडे सातत्याने वाढ झालेली आहे, त्यामुळे गाय आणि म्हैस दूध दरात वाढ होते। गायीचे दूध लिटरला 58 रुपये तर म्हशीचे दूध लिटरला 74 रुपये आता भाव होणार। महाराष्ट्रात दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। महाराष्ट्रात गेल्या 56 महिन्यात झाल्यात दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। सरकार घेते आहे फक्त बघ्याची भूमिका। आरक्षणाची फायनल मुंबईतच, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक। आता मराठा आरक्षण घेण्यासाठी मुंबईच एकमेव पर्याय, जरांगे पाटील आक्रमक। प्रार्थना स्थळांचे भोंगे आता मर्यादित। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद। फडणवीस यांचा सर्व प्रार्थना स्थळांना इशारा। आता भोंगे बंद होणार।
तर शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांविषयीच्या बातम्या. आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.